अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। मग बघा, उद्या 30 मे 2025 वार बुधवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा बुधवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या सर्वात शुभ अक्षय तृतीयेचा योग आहे। प्रत्येक वर्षी वैशाख मासात जी तृतीया येते त्या तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो। वर्षभरात जेवढे शुभ योग असतात त्यापैकी सर्वात महत्त्वाचा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो। या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला, शुभ वास्तू घरी आणण्याला विशेष महत्त्व दिले जाते। बघा, अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आणि सेवा ही अक्षय पटीने आपल्या सोबत राहते, अक्षय पटीने आपल्याला पुण्य प्राप्त करून देते। या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा आपल्या आयुष्यात आपल्याला अक्षय पटीने लाभ देणारा असतो। म्हणून या दिवशी असंख्य लोक आपल्या घरात पूजा अर्चा करतात, उपासना करतात, साधना करतात, वेगवेगळ्या शुभ वास्तूंची खरेदी करून आणतात। बरीच लोक या दिवशी मंदिरात दर्शनासाठी जातात। म्हणजे बऱ्याच शुभ ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी या दिवशी केल्या जातात। आता प्रत्येकाला इच्छा असते की या अक्षय तृतीयेला मी सुद्धा कणभर का होईना पण सोनं घेईन। या अक्षय तृतीयेला मी देखील सोन्याचं किंवा चांदीचं काहीतरी खरेदी करेन। पण सोन्याचे आणि चांदीचे भाव हे इतके वाढलेले आहेत की आपली कितीही इच्छा असली तरी ते आपल्याला परवडत नाही। तुम्ही असाल किंवा अगदी मी असेल, आपल्याला आत्ताच्या काळात तरी सोनं घेणं मोस्टली शक्यच होत नाही। मग आपण काय करायचं आहे, सोनं किंवा चांदी यापेक्षाही मौल्यवान असणारी, नेहमीच आपल्याला शुभ फळ देणारी अशी एक गोष्ट उद्याच्या दिवशी आपल्या घरात आणायची आहे। ही एक वस्तू उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरी आणली आणि तिची पूजा करून किंवा ती स्थापित करून जर तुम्ही उद्यापासून तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्या आयुष्यात नेहमी लक्ष्मी वास करेल, घरामध्ये नेहमी धनाची प्राप्ती राहील, धनात बरकत होईल, धनाच्या ज्या काही समस्या तुमच्या आहेत त्या कायम सुटत राहतील। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी तुमच्या देवघरात जर कुठल्याही देवदैवतांची मूर्ती नसेल तर ती मूर्ती आपल्या घरात आवर्जून आणा। महालक्ष्मी असेल किंवा तुमची कुलदेवी असेल, स्त्रीयंत्र तुमच्याकडे अजूनही तुम्ही घेतलं नसेल तर हे सगळं घेण्यासाठी उद्याचा दिवस खूप शुभ आहे। शिवाय उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीची कुठलीही एखादी वस्तू तुम्ही घरी खरेदी करून आणू शकता। जर एखाद्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम चालू असेल, शुभ वास्तूचं बांधकाम चालू असेल तर तिथे तुम्ही 100 किंवा 500 विटा दान करू शकता। या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता, ब्राह्मणांना भोजन देऊ शकता, या दिवशी तुम्ही वस्त्रदान करू शकता। त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी शक्य असेल तर तुम्ही 21 सवासनी ज्या असतात त्यांचं पूजन करू शकता, कन्यापूजन करू शकता। यासारख्या ज्या काही शुभ गोष्टी आहेत ना, ह्या शुभ गोष्टी तुम्ही जर उद्याच्या दिवशी केल्या तर तुम्हाला आयुष्यभर त्याचं पुण्यफळ प्राप्त होईल। आता हे सगळं सोडून उद्याचा खास उपाय काय करायचा आहे, बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा ठिकाणाहून तुम्हाला 21 हळदीचे कुडे, ज्याला हळकुंड म्हणतो, 21 हळदीचे कुडे उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी आणायचे आहे। आणि त्याच्यासोबत आपल्याला एक चांदीची तार, चांदीची तार म्हणजे ताई 500 रुपयाला 1000 रुपयाला मिळते का? अजिबात नाही। एक 50 ते 60 रुपयाला, फार 100 रुपयाला कुठल्याही सोनाराच्या दुकानात तुम्हाला चांदीची तार मिळेल। जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे देखील ही चांदीची तार तुम्हाला मिळून जाईल। चांदीची तार आणि 21 हळकुंड आणि त्याच्यासोबत तुम्हाला लागणार आहे पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ। तीनही गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी आणायच्या आहेत। पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे हे देवघराच्या समोर एक ताम्हण किंवा प्लेट ठेवून त्यामध्ये ठेवायचं आहे। त्यावरती थोडंसं दूध, थोडंसं पाणी घालायचं आणि हे जे मूळ आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं, ठीक आहे। यानंतर एक लाल रंगाचं मोठं वस्त्र घ्यायचं। लाल रंगाचं हे वस्त्र आपल्या देवघरात जिथे लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा जिथे देवदैवतांच्या मूर्ती असतील त्यांच्या समोर हे लाल रंगाचं वस्त्र ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती हे पांढऱ्या रुईचं मूळ जे आहे ते ठेवायचं। ठेवल्यानंतर काय करायचं, चांदीची तार घ्यायची, चांदीची तार, आणि ती तार त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला व्यवस्थित गुंडाळायची। जेवढी मोठी असेल तेवढी तुम्ही गुंडाळू शकता। अगदी छोटी असेल तर 2-3 वेळा गुंडाळली जाईल, मोठी असेल तर 10-12 वेळा गुंडाळली जाईल, जशी शक्य तशी। पण त्या
त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला तुम्हाला ती गुंडाळायची आहे आणि गुंडाळत असताना तुम्हाला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित सेवा करण्यासाठी हा दिवस खूप मौल्यवान आहे। म्हणून तुम्हाला थोडीशी आराधना करायची आहे। ओम महालक्ष्मी नमः किंवा ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं, तुम्हाला जो कुठला लक्ष्मीचा मंत्र हवा म्हणजे येत असेल म्हणायचं असेल तर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला ती जी तार आहे ती तुम्हाला त्याला गुंडाळायची आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर चांदीच्या तारीत हे पांढऱ्या रुईचं मूळ गुंडाळून त्या लाल कापडावरती ठेवायचं आणि 21 हळकुंड घ्यायचे। 21 हळकुंड घेत असताना काय करायचं, ते एका प्लेटमध्ये ठेवायचे। पहिलं हळकुंड आपल्या हातात उजव्या हातामध्ये घ्यायचं, संपूर्ण महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं। नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे हळकुंड पूर्ण अभिमंत्रित करायचं आणि ते लाल कापडावर अर्पण करायचं। पुन्हा दुसरं हळकुंड घ्यायचं, अभिमंत्रित करायचं, महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आणि हे हळकुंड पुन्हा त्या कापडावर ठेवून द्यायचं। असे घेतलेले 21च्या 21ही हळकुंड तुम्हाला अभिमंत्रित करून एक एक हळकुंड तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडावरती ठेवून द्यायचं आहे। आता 21 हळकुंड आणि पांढऱ्या रुईचं मूळ चांदीत गुंडाळलेलं, त्या सर्व गोष्टी लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या। तयार केलेली ही जी पोटली आहे, ही पोटली काय करायची, माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा श्रीयंत्र वगैरे असेल तर त्या श्रीयंत्राच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायची। जसं आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करून आणतो आणि हे सोनं आपण माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्याची पूजा करतो, सेम त्याच पद्धतीने ही पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची। पोटलीच्या वरती हळदी कुंकू अर्पण करायचं, उदबत्ती अर्पण करायची, धूप दीप ओवाळून घ्यायचं। एक अर्धा तासानंतर ही पोटली तिथून उचलायची आणि अर्धा तासानंतर उचललेली ही पोटली आपल्या तिजोरीत आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवून द्यायची। बघा, आता तुमच्या घरात जर 4-5 सदस्य असतील आणि तुम्हाला वाटत असेल की सगळ्यांनाच याचा शुभ लाभ व्हावा, तर ती पोटली खोला। त्यामध्ये घातलेले 21 हळकुंड जे आहेत त्यातील एक हळकुंड तुमच्या मुलीसोबत ठेवा, एक हळकुंड तुम्ही तुमच्या पतीसोबत ठेवा, त्यातील एक हळकुंड तुम्ही तुमच्या सासूसोबत, म्हणजे ज्यांना गरज असेल की आम्हाला ही धनप्राप्ती हवी आहे, आमच्या आयुष्यात ही लक्ष्मीची कृपा हवी आहे, तर तुम्ही त्या प्रत्येकाला एक एक हळकुंड याच्यातलं दिलं तरीही चालेल। त्यांना कागदाच्या पुडीमध्ये वगैरे त्यांच्यासोबत त्यांना ते ठेवायला सांगा आणि बाकीचं राहिलेलं हळकुंड आणि पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते मात्र तुम्ही तुमच्यासोबत ठेवा। बघा, पांढरी रुई ज्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा एकत्रित वास असतो, जी दैवी शक्तीने भरभरलेली असते। हळकुंड हे भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे, तर चांदी जी माता लक्ष्मीला समर्पित आहे। जेव्हा तीनही गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करून, जेव्हा तीनही गोष्टी एकत्रित करून धनप्राप्तीसाठी तुम्ही जेव्हा स्वतःच्या सोबत ठेवाल, धन कधीच कमी पडणार नाही। माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित प्राप्ती राहील, ज्यामुळे बरकत होईल, भरभराट होईल, पैशांच्या समस्या ज्या काही आहेत त्या सुटत जातील। खूप साधा उपाय आहे, पण अत्यंत प्रभावी उपाय आहे। उद्याच्या दिवशी ज्यांना सोनं चांदी किंवा मोठ्या वस्तू काही खरेदी करणं शक्य नाही, त्यांनी ह्या वस्तू आवर्जून आपल्या घरात आणा आणि अभिमंत्रित करून आपल्या सोबत नक्कीच ठेवा। श्री स्वामी समर्थ।